नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रागिनी जी आहे तिच्या बाबतीत भूमीने एक पाऊल उचललेलं असणार आहे आणि ते इतकं जबरदस्त असणार आहे की रागिनीलाही धक्का बसणार आहे. कारण रागिनीला जेव्हा अभि येऊन सांगणार आहे की डॉक्टर प्रधानांची केस रिओपन होणार आहे तेव्हा रागिनीच्या शिट्ट्या वाजणार आहेत. त्याचबरोबर भूमीने एक एक पाऊल असं टाकत आकाशच्या मनातही स्वतःच्याबद्दल जागा निर्माण केलेली आहे आणि आकाश आणि भूमी एकत्र प्रेमाने येऊन आता नाश्ता करू लागलेले आहेत. त्यामुळं रागिनीची आणखीनच वाट लागणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. इकडे रागिनी, पौर्णिमा आणि अभि बोलत असतात. त्यांचं असं बोलणं चाललेलं असतं की काहीही झालं तरीही आत्ता भूमीचं जे काही चाललेलं आहे ते आपल्याला विचार करावाच लागणार आहे. हे सगळं त्यांचं बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी रागिनी इकडे म्हणत असते की काहीही झालं तरीही भूमीला आपण मात द्यायची आहे. कारण भूमीने काल जे केलेलं आहे ते इतकं भयानक केलेलं आहे की त्याचा विचार करणंही आपल्यासाठी धोक्याचं होऊ लागलेलं आहे. हा विचार रागिनीच्या डोक्यात सुरू असतो आणि भूमी या घरात पुन्हा येणार नाही यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. हा विचार रागिनी करत असते आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आजी तिथे येते आणि आजी म्हणते, रागिनी काय चाललंय नक्की तुझं? अगं, आणि रागिनीला धक्का बसतो. कारण आता आजी कशासाठी आलेली आहे हा प्रश्न पडलेला असतो आणि त्याच वेळी इकडे रागिनी म्हणते, काय झालं आई? तेव्हा रागिनीला आजी सांगू लागते की मला ना तुझ्याशी एका विषयावरती बोलायचं आहे. तेव्हा रागिनी म्हणते, काय झालं? अगं, मला गोखले गुरुजींचा कॉल आलेला होता आणि गोखले गुरुजींनी मला सांगितलेलं आहे की आपल्याला लवकरात लवकर आता उद्याची दत्त जयंती आहे त्यासाठी गोखले गुरुजी आपल्याकडे दत्त महाराजांच्या पादुका घेऊन येणार आहेत आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. हे ऐकल्यानंतर इकडे रागिनी म्हणते, आई हे काय आहे गं? हे सगळं कशाला? कारण तुला माहिती आहे ना काय होऊ शकतं या सगळ्यामुळं. त्यावेळेस इकडे रागिनीला आजी म्हणत असते, पण अगं ही आपली परंपरा आहे, हे आपण थांबवू शकत नाही ना, असं आजी सांगत असते. तेव्हा रागिनी म्हणत असते, पण आई आता एवढं सगळं घरात झालेलं आहे, एवढं संकट आपल्या घरावर आलेलं आहे आणि आपण असा विचार करायचा. तेव्हा आजी सांगत असते की काय हरकत आहे? कारण आज मला सांग, जेव्हा देव आपल्या सुख असतं तेव्हा आपण सुखात असतो तेव्हा देवाला आठवतो आणि जेव्हा दुःखात आहे तेव्हा देवाला आठवायचं नाही, हे तुला योग्य वाटतं का? हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा इकडे लगेचच अभि पण म्हणत असतो की आजी, पण हे सगळं करायची गरज आहे का? कसं होईल हे सगळं, सांग बरं तू. असं हे तिघं पण बोलत असतात कारण त्यांची इच्छा नसते की हे सगळं करायची. त्यासाठी त्यांच्या ह्या सगळ्या असल्या गप्पा चालू असतात. तेवढ्यातच आकाश तिथे येतो आणि आकाश म्हणू लागतो, कसं आहे, आपली इतक्या वर्षाची परंपरा जी आहे ती थांबवायची गरज नाही. भूमीने जो निर्णय घेतलेला आहे त्यासाठी आपण आपलं आयुष्य थांबवायची गरज नाही आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही उद्या दत्त जयंती साजरी करायला. आपल्या घरी उद्या दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. हे जेव्हा आकाश बोलतो तेव्हा अभि, त्याचबरोबर पौर्णिमा आणि रागिनीची मात्र वाट लागलेली असते. कारण आकाशला त्या असं समजत असतात की आकाश नाराज होऊन बसला पाहिजे, आकाशने सगळ्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत अशी त्यांची इच्छा असते. पण त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की एवढं सगळं होऊन पण आकाश पुन्हा उभा राहिलेला आहे. ही गोष्ट मात्र इकडे रागिनीला काही पटत नसते. रागिनी म्हणते, पण बाळा तुझ्या बाबतीत जे झालंय ते. तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे ना, जे झालंय ते झालंय, आपण ते थांबवू शकत नाही, पण आपली इतक्या वर्षाची घराण्याची परंपरा आहे ती थांबवायची काहीच गरज नाही असं आकाश स्पष्टपणे सांगतो आणि म्हणतो की उद्याचा कार्यक्रम हा आपल्या घरचा होणार आहे. रागिनी म्हणत असते, पण बाळा भूमीनं जे केलेलं आहे त्याचं काय करायचं? तेव्हा आकाश म्हणतो, त्याची काळजी करायची काहीच गरज नाही आहे, जे होईल ते होईल, कारण पुढच्या गोष्टींचा विचार आपण पुढे करूया असं इकडे आकाश रागिनीला सांगत असतो. परंतु रागिनीला कुठं माहिती असतं की आकाशच्या मनात नक्की काय चालू आहे आणि आकाश मात्र शांतपणे रागिनीला ह्या गोष्टी सगळ्या सांगत असतो. परंतु इकडे रागिनी म्हणत असते की आई, तेव्हा आजी म्हणते, बघितलं ना, आता आकाशने पण सांगितलेलं आहे ना, त्यामुळे आता आपण विचार करायचा नाही, आता लवकरात लवकर कामाला लागायचं आहे. आता काहीही झालं तरी आपल्याला ह्या गोष्टी व्यवस्थितच झाल्या पाहिजेत असं
इकडे रागिणीला आजी सांगत असते तेव्हा आजी म्हणते की पौर्णिमा अभि उठा आणि देवघरातलं आपल्या खोलीमध्ये ते सामान आहे ते सगळं देवाच्या पूजेचं ते घेऊन या असं आजी सांगत असते. आणि आजी म्हणते की लवकरात लवकर ते साहित्य सगळं घेऊन या असं आजीने सांगितलेलं असतं. आणि अभि आणि पौर्णिमाला आता कामाला झोपलेलं असतं. म्हणजे त्यांची तरी ते वाटच लागणार असते त्यांना. म्हणून तर हे काम करायची अजिबात इच्छा नसते, पण त्यांच्याच नशिबात हे काम आलेलं असतं म्हणून त्यांची चिडचिड होत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं रागिणी म्हणत असते की आता लवकरात लवकर तयारीला लागलं पाहिजे. इकडे आकाश बिचारा शांतपणे या सर्व गोष्टी पाहत असतो, ऐकत असतो. त्याला कळत नसतं की या सगळ्यावर रिॲक्ट कशा पद्धतीनं व्हायचं आहे, म्हणून आकाश शांतपणे या गोष्टींकडे पाहत असतो. त्याचवेळी रागिणी म्हणत असते पण आई हे योग्य वाटतंय का तुला? तेव्हा आजी म्हणत असते की हो हे योग्यच आहे आणि आपण अडचणीत आहोत म्हणून तर देवाचा धावा करायचा आहे, अन्यथा मी तुम्हाला म्हटलंच नसतं असं आजीचं म्हणणं असतं. आणि आकाशने पण आता होकार दिलेला आहे. आकाश ऑफिसला निघालेला आहे आणि आकाश सांगत आहे की मला ऑफिसला जायचं आहे आणि तुम्ही ही सगळी तयारी करून ठेवा असं जाताना आकाश सांगत आहे. कारण भूमीने जो निर्णय घेतलेला आहे त्यासाठी आपण कोणत्याही गोष्टी बदलायची काहीही गरज नाही असं आकाशचं म्हणणं आहे. आणि भूमीने जे काही केलेलं आहे ते आपल्याला माहिती आहे तिने कशासाठी केलेलं आहे हे स्पष्टपणे आकाश सांगत असतो. आणि आता तो ऑफिसला जायला निघतो. रागिणीची मात्र वाटच लागलेली असते आणि आजीला पण कळत नसतं की या सगळ्यावरती रिॲक्ट कसं व्हायचं आहे, आकाशची समजूत कशी घालायची आहे आपण, या सगळ्याचा विचार आजी पण करत असते. रागिणीला मात्र काहीही करून आकाश भूमीला वेगळंच करायचं असतं म्हणून तिने आकाशने या सगळ्या गोष्टीमध्ये अडकून राहावं यासाठी प्रयत्न करत असते. परंतु आकाश मात्र आता खंबीरपणे उभा राहिलेला असतो. ही गोष्ट रागिणीला काही सहन होत नसते. इकडे आकाश म्हणत असतो की आई कसं आहे माहिती आहे का, काही जरी झालं तरीही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ठरवत आहोत तशाच होतात असं नसतात ना, काही गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागणारच आहे असं आकाशचं म्हणणं आहे. आजी पण आकाशकडे पाहत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाशने त्याचा निर्णय सांगितलेला आहे आणि सगळ्यांना सांगून टाकलेलं आहे की आपल्याला या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. इकडे आकाशचं बोलणं ऐकल्यानंतर आता रागिणीला काहीच ऑप्शन राहत नाही, कारण जी रागिणी बोंबा मारत होती काही झालं तरी तिला तिच्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी हव्या होत्या, त्याच रागिणीची आता इथे वाट लागलेली आहे. आणि आजीने सरळ सांगितलेलं आहे की लवकरात लवकर पूजेची तयारी करायची आहे आणि सगळं साहित्य काढून ठेवा असं आजीने सांगितल्यामुळं इकडे आता यांच्याकडे कोणताच पर्याय राहत नाही. आणि मग रागिणी पण म्हणते की ठीक आहे तयारीला लागा, आपल्याला कामं केलीच पाहिजेत असं रागिणीचं म्हणणं असतं. आजी म्हणत असते की गोखले गुरुजींनी जे सांगितलेलं आहे त्या सर्व गोष्टी व्यवस्थितच झाल्या पाहिजेत असं आजीचंही म्हणणं असतं आणि त्याच पद्धतीनं आजीही तेच सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अभिला मात्र राग आलेला असतो. अभिला ही गोष्ट पटतच नसते आणि अभि म्हणत असतो की हे काय चाललंय आणि आता पूजा, मला कुठं माहिती आहे पूजेची काय तयारी करायची असते असं जेव्हा इथे पौर्णिमा बोलते तेव्हा मात्र इकडे आजी म्हणते की मी आहे ना सांगायला तुला, चल मी सांगते तुला सगळं कशा पद्धतीनं करायचं आहे, काय काय करायचं आहे ते, कारण मी असल्यावर तुला काळजी करायची गरज काय आहे असं स्पष्ट म्हणणं आजीचं असतं. आणि आजी पौर्णिमाला आता घेऊन कामाला लागत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रागिणीची मात्र चिडचिड होत असते. तिला ते सहनच होत नसतं, कारण एवढं सगळं झालेलं आहे आणि तरीही या गोष्टी अशा पद्धतीनं घडत आहेत म्हणून तिचा रागराग होत असतो. तिला कळत नसतं की या सगळ्यातून आता मार्ग कसा काढायचा आहे, कारण रागिणीचे सगळे फासे आता उलटे पडत चाललेले असतात आणि तिची चिडचिड होऊन तिला त्रास होत असतो. तिला काहीही लक्षात येत नसतं की आपण नक्की काय करत आहोत. आणि इकडे अभिला आणि आता पौर्णिमाला कामाला झुंपलेलं असतं. इकडं भूमी त्याचबरोबर पारितोष इकडे इन्स्पेक्टर गायकवाडांना भेटायला आलेले असतात. भूमी म्हणत असते की इन्स्पेक्टर गायकवाड, माझ्या ना आत्ता पारितोष बरोबर बोलल्यानंतर काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. त्या म्हणजे की बघा ना तुम्ही, आपण जी सुरुवात या केसची मूळ सुरुवात जिथून झाली तिथून आपण पुरावे शोधायला सुरुवात केली पाहिजे ना. आपल्याकडे पुरेसे पुरावे नाहीत म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला मिसेस महाजन. तेव्हा मात्र इकडे भूमी सांगत असते की मला एक असं वाटतंय ते म्हणजे की बघा तुम्हाला पटतंय का, कारण जेव्हा आपण हा विचार केलेला होता
तेव्हा एक गोष्ट राहिलेली होती, ती म्हणजे हा जो तपास आपण सुरू करायचा विचार केलेला होता, त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी होती की आपण सुरुवातीपासून नीट विचार केलेला नाही. कारण जिथून सुरुवात झाली तिथून केला पाहिजे. कारण मला गोगटे काकांनी डॉक्टर प्रधान यांचा नंबर दिलेला होता. जेव्हा आकाशचा अपघात झाला तेव्हा डॉक्टर प्रधान हे जे होते यांनी आकाशवरती उपचार केलेले होते आणि मग गोगटेंनी मला खूप कष्टाने मला तो नंबर दिलेला होता. मग मी त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जिथे आकाशचं ऑपरेशन झालेलं होतं तिथून ते सगळे रिपोर्ट मिळवलेले होते. परंतु त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट घडली की तिथं माझ्यावरती हल्ला झाला. त्यानंतर आकाशने त्याही परिस्थितीत येऊन माझा जीव वाचवला आणि त्याचबरोबर आकाशने आणि मी ती फाईल मिळवलेली होती. त्यानंतर मी डॉक्टर प्रधानांकडे गेले. डॉक्टर प्रधानांकडे गेल्यानंतर मी जेव्हा डॉक्टर प्रधानांकडे गेले तिथे गेल्यावर मला कळलं की डॉक्टर प्रधान मी जाण्याआधीच एक्सपायर झालेले होते. कारण ते खुर्चीवरती बसलेले होते आणि मी त्यांना उठवत होते, डॉक्टर प्रधानांना जागं करत होते, पण डॉक्टर प्रधान त्यावेळेस संपलेले होते. हे जेव्हा भूमी सांगत असते तेव्हा गायकवाड म्हणतात, काय सांगताय तुम्ही? तेव्हा भूमी सांगते की हो, हे अशा पद्धतीनं घडलेलं होतं आणि आपल्याला सुरुवात इथूनच केली पाहिजे. ही गोष्ट माझ्या लक्षात आली कारण आपण प्रत्येक वेळेस विचार करत होतो पण गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडत होत्या. आपल्याला गोष्टी ज्या पद्धतीनं हव्या होत्या त्या पद्धतीनं आपण विचार केलेला नाही. असं भूमी जेव्हा गायकवाडांना सांगते तेव्हा गायकवाडांच्याही डोक्यात येतं. म्हणजे डॉक्टर प्रधान, तेव्हा भूमी म्हणते की तेव्हा माझ्या आत्यांवर फारसा संशय नव्हता, तेव्हामुळं माझ्या लक्षात आलं नाही. पण डॉक्टर प्रधानांना हार्ट अटॅक आला असं डिटेक्ट झालेलं होतं. पण आत्ता मला जेव्हा मी विचार करते तेव्हा मला वाटतंय की डॉक्टर प्रधानांना हार्ट अटॅक हा आलेला नव्हता, तर त्यांचा मृत्यू हा घडवून आणलेला होता. तो नैसर्गिक मृत्यू नव्हता, तर तो अपघात होता असं भूमी सांगत असते. तेव्हा इन्स्पेक्टर गायकवाड म्हणतात की तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. आणि मग भूमी त्यांना सांगत आहे की आपल्याला तिथून सुरुवात केली पाहिजे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की चालेल, आपण तिथून त्या पद्धतीनं सुरुवात करूया, मग गोष्टी व्यवस्थित होतील. असं म्हणणं भूमीचं आणि इन्स्पेक्टर गायकवाडांचं चाललेलं असतं. पण गायकवाड सांगतात की मला त्यासाठी स्पेशल परमिशन घ्यावी लागेल. तेव्हा पारितोष म्हणतो की हे त्यासाठी लेटर, आणि मग पारितोषने ते लेटर तयार करून आणलेलं असतं आणि ते लेटर लगेचच त्यांना दिलं जातं. त्यामुळं जी आपल्याला स्पेशल परमिशन काढायची आहे ती लगेच मिळालेली आहे आणि आता लवकरच या कामाला सुरुवात होत आहे. हे सगळ्यांचं बोलणं सुरू होतं. यांच्या सगळ्यांना असं वाटत असतं की आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित तर होणार आहेत. परंतु या सगळ्याच्या मागे बसलेली असते ती म्हणजे रागिनी. रागिनी जी आहे ना ती टपून बसलेली आहे. तिच्या डोक्यात जराही येत नाही की या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत, या सगळ्यामुळे आपल्या आकाशला काय त्रास होणार आहे. या गोष्टी तिच्या डोक्यातच येत नाही. तिला जराही जाणवत नाही की आपण जे करत आहोत त्याचा परिणाम वाईटही होऊ शकतो, हेही तिच्या लक्षात आलेलं नसतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता भूमी आणि पारितोष यांच्याशी बोलून झाल्यानंतर त्यांचा निरोप घेतात आणि तिथून निघत असतात. तेव्हा डॉक्टर प्रधानांबद्दल आता ती केस रिओपन होणार हे तर फिक्स झालेलं असतं. आणि एकदा का डॉक्टर प्रधानांची केस रिओपन झाली की मग मात्र रागिणीच्या शिट्ट्या वाजणार याबद्दल काही शंका नसते. भूमी आणि पारितोष आता निघत आहेत आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की आता पारितोष आणि भूमी बाहेर येऊन बोलत असतात. पारितोष म्हणत असतो की भूमी, मी तुला जे सांगितलेलं होतं त्या पर्यायाचा तू विचार केला आहेस का? तेव्हा भूमी म्हणत असते की तुझं म्हणणं सगळं पटतंय रे मला, पण मी आकाशला शब्द दिलेला होता आणि मी पुन्हा तो शब्द न पाळता मी त्या घरात गेले तर ते योग्य आहे का तेवढं सांग बरं मला. मग मी माझा शब्द पाळला नाही असं होईल ना? तेव्हा पारितोष म्हणतो कधी कधी मोठी झेप घेण्यासाठी आपल्याला 10 पावलं माघारी घ्यावी लागतात आणि मग मोठी झेप घ्यायची असते, हे लक्षात आहे ना तुझ्या? तेव्हा भूमी म्हणत असते हो पारितोष, बरोबर आहे तुझं म्हणणं, पण काही गोष्टींचा विचार तर केला पाहिजे ना, हे पारितोषला भूमी सांगत असते. त्यावेळेस पारितोषचं असं म्हणणं असतं की मला ना कळत नाही आहे की नक्की कोणत्या पद्धतीनं गोष्टी हँडल केल्या पाहिजे. पारितोष म्हणत असतो की मी तुला पर्याय दिलेला आहे. त्यानंतर पारितोष आणि भूमी बोलत असतात. भूमी म्हणत असते की हे सगळं मी आकाशसाठी करत आहे, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तर मला खूप बरं वाटेल. पारितोष म्हणतो की खरंच मला हे कळत नाही आहे, तुला एवढं नॉलेज कसं आहे गं? म्हणजे त्यांना कोणतं लेटर लागणार, हे वकिली डोकं वगैरे भारीच चालतंय तुझं. काल पण तू जे काही केलंस ते जबरदस्तच होतं, असं पारितोष भूमीला बोलत असतो. तेव्हा भूमी म्हणत असते हो बरोबर आहे ते सगळं, पण तरीही आत्ता जो पर्याय मी निवडलेला आहे त्यामुळे आकाशला तर त्रास झालेला आहे, पण आता पुढे कसं करायचं आहे, आकाशला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे, कारण प्रॉपर्टी वाचवणंही तेवढंच गरजेचं होतं. हे सगळं भूमी बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं पारितोष आणि भूमी आता गाडीत बसतात आणि ऑफिसला जायला निघालेले असतात.
तेव्हा पारितोष भूमीला म्हणत असतो काय झालं. तर भूमीच्या मोबाईलवरती एक मेसेज आलेला असतो, मनूने मेसेज केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की उद्या महाजनांच्या घरी दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे. भूमी उद्याच झालेली असते. पारितोष म्हणतो काय झालं आता. तेव्हा भूमी सांगते की काही नाही, मनूचा मेसेज आला आहे, उद्या दत्त जयंती आहे ना, आणि दत्त जयंती जरी असली तरीही आम्ही तिथं दोघीही नाहीत. मग अशा गोष्टी जेव्हा घडतात ना तेव्हा थोडंसं इमोशनल व्हायला होतं, असं भूमी पारितोषला सांगत असते. पारितोष म्हणत असतो पण मी तुला पर्याय दिलेला आहे ना, आणि त्याचबरोबर मी तुला सांगितलेलं आहे, तरीही तुला जर ऐकायचं नसेल तर आता काय करणार आहे, असं पारितोष भूमीला सांगत असतो. त्याचबरोबर पारितोषला भूमी म्हणत असते हो बरोबर आहे. आणि त्याच वेळी तिथंच गाडीच्या शेजारी लपून बसलेला असतो तो म्हणजे अभिने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आणि इकडे त्याला कळलेलं असतं की हे गायकवाडांना भेटायला आलेले आहेत आणि अभिला आता भूमीने पुढचा डाव काय टाकलेला आहे त्या गोष्टीची कल्पना मिळालेली असते. भूमीचं हे सगळं जे काय चालू आहे ते अभिला कळलेलं असतं. अभि आता धावतच घरी येतो आणि घरी आल्यानंतर अभिने विचार केलेला असतो की आईला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आकाश ऑफिसमध्ये आलेला असतो. आकाशच्या ब्रेकफास्टची सगळी तयारी भूमीने करून ठेवलेली असते आणि आकाश आल्या पिऊनला बोलवून घेतो आणि हे सगळं कोणी दिलेलं आहे असं विचारतो. त्याच वेळी तिथं येते ती म्हणजे भूमी म्हणते हे सगळं मी केलेलं आहे आणि पिऊन दादा तुम्ही जावा मी बघते असं सांगते पिऊनला. आणि बघ पिऊनला ती जायला सांगते. तेव्हा आकाश म्हणतो हे काय आहे सगळं, हे कशासाठी करत आहेस तू. तेव्हा इकडे भूमी म्हणते की हो बरोबर आहे तुझं, पण हे सगळं तुझ्यासाठी करत आहे. कसं आहे माहिती आहे का, माझ्या बाळाला माहिती आहे ना, बाळाचे बाबा जेव्हा रागावलेले असतात, अस्वस्थ असतात तेव्हा ते खात नाहीत, त्यांचं जेवण्याकडे लक्ष नसतं, म्हणून हे सगळं करत आहे. तेव्हा आकाश म्हणतो मला नाही जेवायचं आणि मला काही खायचं नाही आहे. एकतर तू एकीकडे मला डिवोर्सची नोटीस देतेस आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं माझ्याशी बोलत असते. हे सगळं आकाश भूमीला सांगत असतो. परंतु भूमी मात्र म्हणत असते की कसं आहे बाबा बघितलं ना बाळा, आपण बाबासाठी दिवसभर उपाशी आहोत, पण बाबाला मात्र त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही. हे सगळं भूमी बोलत असते आणि बाबा बघितलं ना, बाबांना काही पडलेलंच नाही आपलं, असं भूमी सांगत असते. तेव्हा आकाश म्हणतो काय चाललंय तुझं, भूमी सकाळपासून काही खाल्लेलं नाही. तेव्हा भूमी म्हणते की नाही खाल्लेलं. आणि तेव्हा मात्र आकाशला राग येतो. आकाश म्हणतो काय. तेव्हा भूमी म्हणते की हो नाही खाल्लेलं, मी खाणार आहे पण आधी तू खाल्लं तर, असं भूमीचा हट्ट असतो. तेव्हा आकाश म्हणत असतो भूमी काय चाललंय तुझं हे, मी तुला किती वेळा समजून सांगितलेलं आहे पण तुला गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नसतात तर. तेव्हा भूमी म्हणत असते पण आकाश तू पण खाल्लेलं नाहीस ना. मग आकाश उठतो आणि खायला तो तिथे बसतो. त्याच्यासाठी जो ब्रेकफास्ट आणलेला असतो तिथे जातो आणि तो खायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र इकडे आकाश म्हणत असतो की हे काय चाललेलं आहे. आकाश स्वतः खायला सुरुवात करतो. तेव्हाही भूमीची नाटकं असतात. भूमी म्हणत असते कसं आहे बघितलं ना, बाबा स्वतः खात आहेत, बाबांना आपली काळजी नाही आहे, जर बाबांनी आपल्याला भरवलं तरच आपण खाणार आहोत. ही भूमीची नौटंकी सुरू असते आणि आकाश भूमीकडे पाहतच असतो. आकाशला असं वाटत असतं की माझे मी खातोय ना तर हिने येऊन स्वतः खावं. परंतु भूमीचा असा हट्ट असतो की बाबांनी जर भरवलं तरच बाळ जेवणार आहे आज, असा हट्ट भूमीने केलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आकाश म्हणतो की ठीक आहे. मग भूमी आकाशच्या जवळ जाते आणि आकाशच्या मागं लागते. भरवा ना बाबा आम्हाला, आम्ही दोघंही उपाशी आहोत, बाळाची अशी इच्छा आहे की बाबांनी भरवलंच पाहिजे. हे सगळं भूमीचं चालू असतं. तेव्हा आकाश खूप चिडचिड करतो. तो म्हणतो काय चाललंय तुझं हे सगळं. तेव्हा भूमी म्हणत असते की काय चाललंय म्हणजे, तुला माहिती आहे ना हे सगळं कशासाठी चालू आहे ते, हे चालू आहे ना म्हणून तर मी बोलत आहे, असं भूमी सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की भूमीचं हे सगळं जेव्हा बोलणं चालू असतं तेव्हा मात्र इकडे आकाश म्हणत असतो की ठीक आहे. मग आकाश भूमीला स्वतःच्या हाताने भरवतो आणि भूमीला बोलत असतो की तू हे जे काय करत आहेस ना ते मला चांगलंच माहिती आहे. कारण भूमीला असं वाटत असतं की आकाशने त्याच्याशी प्रेमाने वागलं पाहिजे, पण तरीही जर आकाश अशा पद्धतीनं वागत असेल तर आपण काय करायचं. खरं तर आकाशला राग आलेला आहे हे साहजिक आहे, कारण आकाशला राग येणं हे स्वाभाविक होतं. म्हणून तर आकाशला राग आलेला होता, कारण भूमीने त्याला डिवोर्स दिलेला आहे. डिवोर्स देणं म्हणजे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही, कारण इकडे सगळं झालेलं आहे, परंतु भूमीने डिवोर्स दिल्यामुळं सगळा गोंधळ झालेला आहे हे आकाशच्या लक्षात आलेलं असतं. भूमी मग आकाशला खाऊ घालते. आकाश आणि भूमी एकमेकांना खाऊ घालतात आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर भूमी
आकाशला म्हणते की आकाश झालं गेलं जाऊ दे ना, परत बघूया आपण त्या बाबतीत, असं भूमीचं म्हणणं असतं. आणि इकडे आकाश मात्र भूमीला म्हणत असतो की ठीक आहे. इकडे आता अभि घरी आलेला असतो, तो पाहत असतो ॲक्युप्रेशर चालू असतं रागिणीचं आणि तो म्हणत असतो तुला काय झालं, डॉक्टरांना बोलवू का, तुझ्या बीपीला काही प्रॉब्लेम येतोय का, असं तो विचारत असतो. तेव्हा रागिणी म्हणत असते नाही ठीक आहे तू बोल. तेव्हा अभि म्हणत असतो की आत्ता मी भूमीच्या भूमीवर पाळत ठेवायला गेलो होतो, पण तुला सांगायचं राहिलं आई, एक मोठी गोष्ट आहे. भूमीने आता त्या गायकवाडांची भेट घेतलेली आहे पारितोषच्या बरोबर. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे भूमी आता जे काही करत आहे ना ते खूपच विचारपूर्वक आणि करत आहे. त्यानंतर इकडे अभि म्हणतो की आई काय करायचं या सगळ्यामुळं, आणि मी माझ्या माणसांकडून माहिती काढलेली आहे. तर त्यावरून मला समजलेलं आहे ते म्हणजे की मी जेव्हा त्यांच्याकडून माहिती काढायला गेलेलो होतो त्यावेळेस मला असं समजलेलं आहे की ती भूमी जी आहे ती डॉक्टर प्रधानांची केस जी आहे ती रिओपन करत आहे. हे ऐकल्यानंतर मात्र रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते. रागिणी म्हणते ही भूमी वाटते तेवढी साधी नाही आहे, ती गोंधळ घालणारच आहे, हे मला आधीच माहिती होतं, पण थोडा वेळ लागेल असं वाटलं होतं, पण ती इथपर्यंत पोहोचेल असं वाटलं नव्हतं. तिला मी हलक्यात घेते, इथंच प्रत्येक वेळेस माझं चुकत आहे, असं रागिणी म्हणत असते. त्यावेळेस अभि म्हणत असतो आता काय झालं, कोणाचा फोन आला आहे. रागिणी म्हणते की मी पेपर बनवायला घेतलेले होते, कारण त्या भूमीने जे डिवोर्स पेपर फाईल केलेले आहे त्याला उत्तर द्यायचं म्हणून त्यासाठी मी वकिलांना पेपर बनवायला सांगितले होते. अभि म्हणतो की चल लवकरात लवकर ते पेपर तिच्या तोंडावर फेकून मारूया, म्हणजे ती प्रॉपर्टी तुझ्या नावावर होईल. तेव्हा रागिणी म्हणते की हेच तुझं चुकतं आहे, अति घाई करायची नसते, कारण काही झालं तरीही या सर्व गोष्टी आहेत त्या शांतपणे हँडल करणं गरजेचं आहे, असं रागिणी बोलत असते. आणि अभिला ती शांत करते. आता अभि म्हणतो की पुढे काय करायचं आहे. तेव्हा रागिणी म्हणते बघूया. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे रागिणी म्हणत असते की काही झालं तरीही ही भूमी इथून आपल्या घरातून गेली पाहिजे, कारण ती पुन्हा आकाशच्या आयुष्यात नको असं तिचं म्हणणं असतं. परंतु इकडे अभि म्हणत असतो पण आई काय करायचं आहे, नक्की कशा पद्धतीनं गोष्टी बघायच्या आहेत असं तो विचारत असतो. तेव्हा रागिणी म्हणत असते की बघूया, आणि ती अभिला शांत करते. रागिणीच्या डोक्यात प्लॅन असतो. आणि त्याचबरोबर आता दत्त जयंतीच्या मुहूर्तावर भूमी महाजनांच्या घरी आलेली आहे आणि आकाशला तिने सरप्राईज दिलेला आहे. तर रागिणीला खूपच मोठा धक्का दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे मी याच घरात येणार आहे आणि मी इथेच राहणार आहे, हे तिनं तिला सांगितलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.